नमस्कार मंडळी, मी अमृता. स्वागत आहे तुमच्या माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळी सकाळी उठले तर आज माझ्या आहोंना सुट्टी होती. सो आज सगळं निवांत चाललं होतं. तर पहिलं तर मी इकडं तिकडं फिरतच होते. सकाळी सकाळी बघू शकता 7, 7:15 7:30च्या दरम्यानचं हे ऊन आहे. किती ऊन आहे बघू शकता. म्हणजे सकाळीच एवढं दुपारसारखं ऊन पडतं आहे. तर विचार करा दुपारचं ऊन किती डेंजर असेल. खूप डेंजर ऊन पडलं आहे. आता काल परवा तर थोडंफार पाऊस पडला, असं वाटलं पाऊस पडेल, पण नाही, पाऊस नाही पडला. सो माझी इकडं चहा बनवायची तयारी चालली होती. घरातले छोटे मोठे काम आवरले होते माझं, झाडून फरशी वगैरे. सो मी इकडं चहा बनवला. तेच मी इकडं पीत होते चहा आणि मस्त बिस्किट, गुड डे बिस्किट खात होते. आणि इकडं मी टी व्हीला काहीतरी पिक्चरच लावला होता मूवी, तर तोच बघत बघत मी इकडं खात होते. आज काय स्पेशल तर नाही आहे, आहोंना सुट्टी आहे. सो स्वयंपाक पण अजून बनवायचा आहे. तसं विचारते मी त्यांना काय खायचं आहे वगैरे. तर आज तर काय निवांतच आहे. सकाळी सकाळी टिफिनचं टेन्शन नसतं, पण उद्यापासून लगेच चालू पण असतं की नाही का, काय बनवायचं काय नाही. तसं रात्रीच भाजीचं पण प्रिपरेशन करून ठेवावं लागतं की सकाळी घाईघाई नको व्हायला. तर दुपारचं जेवण असं काही होतं, चपाती, भात, बटाट्याची भाजी आणि आमरस, जे की माझ्या आहोंना खूप आवडतं आमरस, त्यांच्यासाठी बनवले होते. मग जेवण करून दुपारी एक मस्त झोपले होते. झोपून उठले, मग फ्रेश झाले. इथं पिंपल्स आला मला एक छोटासा. तर इकडे बॉटल्स पडले होते, जे पाणी पितो आम्ही आणि तिकडेच ठेवतो अर्ध्या बॉटल. आणि हे एक टास्क असतं, बॉटल भरून ठेवायचं उन्हाळ्यात फ्रीजमध्ये. रिकाम्या झालं की भरून ठेवा, रिकामे झाले की भरून ठेवा. सो इकडं ग्रीनरी झाली. असं मी आहे ना, काही घरासाठी गॅलरीत ठेवण्यासाठी 4-5 झाडं आणण्यासाठी गेले होते. तर ते घेतले आणि तिकडंच बाजूला हे असं काही स्टोअर होतं. मस्त सुंदर सुंदर क्रिएटिव्ह होते तिकडे. चिनी मातीचे भांडे होते आणि खूप बरंच काय काय होतं. सो ते मी बघत होते इकडे. आणि संध्याकाळच्या जेवणाला मी बगरची खिचडी बनवली होती, साधी सिंपल, जी मला आवडती. आणि माझ्या आहोंनी मस्त बिर्याणी खाल्ली आणि त्यासोबत फरसाण पण खाल्लं. सो भेटू, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सो बाय.